तुझं आयुष्य संपलंय, आता या बंगल्यातून चालती हो. पोरांनी आईला हकललं, पण आईने तो कायदेशीर डाव असा पलटला की करोडपती पोरांना स्वतःच्याच आईच्या बंगल्यात वॉचमन बनून राहावं लागलं. छत्रपती संभाजीनगरच्या पॉश शिडको परिसरातील एका भव्य बंगल्यात सुमित्राबाई जोशी राहायच्या. सुमित्राबाई या एका शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या. त्यांचे पती वारले होते, पण मागे त्यांनी हा 5 कोटींचा बंगला आणि चांगली पेन्शन ठेवली होती. सुमित्राबाईंना 2 मुले होती, अनिकेत आणि सुमित. दोघेही चांगल्या पगारावर नोकरीला होते आणि आपापल्या बायकांसोबत याच बंगल्यात राहायचे. पण सुमित्राबाईंचे आयुष्य एका फुकटच्या मोलकरणीपेक्षा वेगळे नव्हते. दोन्ही सुना सकाळी उठून डबे घेऊन ऑफिसला जायच्या आणि दिवसभर सुमित्राबाईंनी घर झाडणे, स्वयंपाक करणे आणि नातवंडांना सांभाळणे हीच त्यांची ड्युटी होती. रात्री मुले घरी आल्यावर आईला साधा चहा विचारण्याचीही कोणाची तयारी नसायची. तो अपमानाचा दिवस आणि मुलांचा भयंकर कट. वय वाढत होते तसा सुमित्राबाईंना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला. त्यांना घरातील कामे जमेनाशी झाली. याचा राग मुलांना येऊ लागला. एके दिवशी रविवारी अनिकेत आणि सुमित यांनी एका मोठ्या बिल्डरला घरी बोलावले. सुमित्राबाईंना हॉलमध्ये बोलावून अनिकेत अत्यंत उद्धटपणे म्हणाला, आई, हे बघ, तू आता म्हातारी झालीस. तुझ्याने घर सांभाळलं जात नाही. आम्ही हा 5 कोटींचा बंगला या बिल्डरला विकून टाकणार आहोत आणि त्या पैशातून आम्ही दोघे बीड बायपासला आमचे 2 स्वतंत्र आलिशान फ्लॅट्स घेणार आहोत. सुमित्राबाईंनी आश्चर्याने विचारले, अरे पण मी कुठे राहणार? हे तुमच्या बाबांनी कष्टाने बांधलेलं घर आहे. त्यावर धाकटा सुमित निर्लज्जपणे म्हणाला, तुझं वय झालंय आता. तू तुझ्या पेन्शनवर कुठेही वाळूजमध्ये भाड्याची 10 बाय 10ची खोली घे आणि तिथे राहा. आमच्या नवीन फ्लॅटमध्ये तुझ्या जुनाट वस्तू ठेवायला जागा नाही. या पेपर्सवर उद्याच्या उद्या सही कर, नाहीतर तुला वेडसर ठरवून आम्ही कोर्टातून परस्पर ऑर्डर आणू. हे शब्द ऐकून सुमित्राबाईंच्या काळजावर जणू कुणीतरी वीज पाडली. ज्या पोरांना तळहाताच्या फोडासारखं जपलं, ती पोरं आज आईलाच अडगळ समजून रस्त्यावर फेकायला निघाली होती. पण सुमित्राबाई मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी रडत बसून नशिबाला दोष दिला नाही किंवा संपत्ती कुठल्या आश्रमाला दान करण्याचा बावळटपणाही केला नाही. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पोरांना म्हणाल्या, ठीक आहे, मला फक्त 1 महिन्याचा वेळ द्या. मी माझं सामान बांधते आणि पेपर्सवर सही करते. पोरांना वाटले म्हातारी घाबरली. तो मास्टर स्ट्रोक आणि सुमित्राबाईंचा रौद्र अवतार. पुढचा 1 महिना सुमित्राबाई रोज दुपारी गुपचूप बाहेर जायच्या. त्यांनी त्यांचा एक जुना विद्यार्थी, जो आता शहरातला मोठा कॉर्पोरेट वकील होता, त्याची भेट घेतली. महिना पूर्ण झाला. अनिकेत आणि सुमित बिल्डरला आणि वकिलाला घेऊन घरी आले. चल आई, कर सही आणि रिकामा कर हा बंगला, अनिकेत ताठ्यात म्हणाला. सुमित्राबाई अत्यंत शांतपणे सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी स्वतःच्या बॅगेतून एक रजिस्टर झालेला कायदेशीर करार काढला आणि बिल्डरच्या तोंडावर भिरकावला. तुम्ही या बंगल्याची एक वीटही हलवू शकत नाही. वाचून घ्या ते पेपर्स. सुमित्राबाईंचा आवाज एखाद्या सिंहिणीसारखा कडक झाला होता. बिल्डरने पेपर्स वाचले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो अनिकेतवर ओरडला, अरे फसवणूक करताय का माझी? या बंगल्याचा 15 वर्षांचा कमर्शियल लीज करार एका मोठ्या IT कंपनीसोबत कालच साईन झालाय. हा बंगला आता निवासी राहिला नसून तो सावित्री वर्किंग वुमेन्स हॉस्टेल बनला आहे. मी यात पडणार नाही. तुम्ही तुमचे बघा, असे म्हणत बिल्डर तिथून पळून गेला. सत्याचा स्फोट आणि पोरांची उडालेली धांदल. अनिकेत आणि सुमितला अक्षरशः भोवळ यायची वेळ आली. आई, हे काय केलंस तू? सुमित थरथरत म्हणाला. सुमित्राबाई उठून उभ्या राहिल्या आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या,
मी तेच केलंय जे एक मालकीण करते. तुम्ही मला रस्त्यावर फेकून माझे 5 कोटी हडप करणार होतात ना, पण मला कायदा तुमच्यापेक्षा चांगला समजतो. मी माझा हा बंगला एका कंपनीला वर्किंग वुमेन्स हॉस्टेल चालवण्यासाठी भाड्याने दिलाय. या बंगल्याच्या तळमजल्यावर आता मी एकटी अत्यंत राजेशाही थाटात राहणार आणि वरच्या 2 मजल्यांचे मला दर महिन्याला 2 लाख रुपये भाडे मिळणार आहे. आणि या करारात स्पष्ट लिहिलंय की पुढची 15 वर्षे हा बंगला कोणीही विकू शकत नाही. तुमचा डाव मी कायमचा संपवलाय. अहंकाराची राखरांगोळी आणि आईचा शेवटचा कडक वार. दोन्ही मुले आणि सुना खाली मान घालून रडू लागली. फ्लॅट घेण्याचे त्यांचे स्वप्न भंगले होते. अनिकेत रडत म्हणाला, आई, मग आता आम्ही कुठे जायचं? आमचे पैसे कुठे आहेत? सुमित्राबाई हसल्या आणि म्हणाल्या, तुमचे पैसे? तुम्ही तर मला वाळूजला हाकलत होतात ना. आता तुम्हीच वाळूजला जा आणि भाड्याने राहा. पण हो, मी एक आई आहे. जर तुम्हाला माझ्या पैशांचा वाटा हवा असेल तर या हॉस्टेलमध्ये 2 केअरटेकर आणि सिक्युरिटी मॅनेजरची गरज आहे. उद्यापासून तुम्ही दोघेही भाऊ माझ्या या हॉस्टेलमध्ये साफसफाई आणि सुरक्षेचे काम कराल. महिन्याला 15,000 रुपये पगार मी तुम्हाला देईन. तुम्हाला मालक बनून राहायचा माज होता ना, आता माझ्याच घरात नोकर बनून काम करा, तरच खायला मिळेल. आता चालते व्हा माझ्या घरातून. पोरांनी ढसाढसा रडत आईचे पाय पकडले, पण सुमित्राबाईंनी त्यांना धक्के मारून बाहेर काढले. आईला म्हातारपणी कमजोर समजून रस्त्यावर काढणाऱ्या स्वार्थी पोरांना आईने स्वतःची बुद्धी लावून कशी कायमची अद्दल घडवली आणि स्वतःची उरलेली वर्षे राणीसारखी कशी सुरक्षित केली हे दाखवून देणारी ही एक अत्यंत कडक आणि प्रेरणादायी चपराक होती. म्हातारपणात मुलांवर अवलंबून न राहता नोकर समजणाऱ्या पोरांनाच स्वतःच्या घरात पगारी नोकर बनवणारी ही आई तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच पुढील व्हिडिओ घेऊन. जय श्रीराम.